प्यारे बच्चों, welcome back to the family of Success Science Academy. As you know, guys, you know that you kids are not just the part, but the heart of Success Science Academy. We have been learning. सर हे माईक बंद करायला. अच्छा, माईक्स प्लीज बंद करा बरं. प्लीज सर्वांनी माईक्स ऑफ करा. प्लीज सर्वांनी माईक्स ऑफ. मी इकडनं केले अर्थात, नो इश्यू. ओके, चल. लेक्चर जॉईन केल्याच्या नंतर सगळ्यांनी प्लीज माईक्स बंद करत जा. अर्थात हा थोड्या दिवसांचाच विषय. as soon as possible we are going to start the offline classes. ठीक है ना. सो प्यारे बच्चों, कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन पैकी कायनेटिक थ्योरी वाला पार्ट ऑलमोस्ट वी हॅव फिनिश्ड. ओके, लास्ट पार्ट अजून बाकी आहे. ओके, आज आपल्याला शिकायचंय लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी. काय काय शिकलो कायनेटिक थ्योरी मध्ये आपण? व्हेरी गुड मॉर्निंग सागरजी, व्हेरी गुड मॉर्निंग. कायनेटिक थ्योरी मध्ये काय काय शिकलो आपण? अजम्पशन्स ऑफ कायनेटिक थ्योरी, प्रेशरचं डेरिव्हेशन आणि त्यावरनं आलेले वेगवेगळे फॉर्म्युले आणि खूप चांगली प्रॅक्टिस केली आपण. काल सीईटीचे सम सोडवले, भरपूर जणांना आले. आय फेल्ट व्हेरी हॅपी. ठीक आहे, ॲज फार ॲज युअर प्रोग्रेस इज कन्सर्न आय एम फिलिंग व्हेरी हॅपी. युअर सिन्सिअरिटी अँड साहिल्स इंटिग्रिटी इज कन्सर्न. एव्हरीबडी इज डुईंग द होमवर्क. तुम्ही होमवर्क केला की मला आकाश ठेंगणं होतं. लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी. तुम्ही होमवर्क केला का असं वाटतं तुम्हाला पार्टी द्यावी. पुढचा टॉपिक पहा आता. कायनेटिक थ्योरी मध्ये आपण अझम्पशन करून चाललो. वी आर लर्निंग एव्हरेज प्रॉपर्टीज. आय रिपीट माय स्टेटमेंट, नीट लक्षात ठेवा. वी आर लर्निंग एव्हरेज प्रॉपर्टीज. बरं का, एव्हरेज प्रॉपर्टी स्टडी करतोय आपण, बिकॉज इच मॉलिक्यूल कॅनॉट बी स्टडीड. ओके, सो बेटा लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी काय सांगतो की फॉर अ गॅस इन द थर्मल इक्विलिब्रियम, गॅस कुठे कसा असला पाहिजे? गॅस हॅज टू बी इन द सर व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम? पुढचा चॅप्टर थर्मोडायनामिक्स, जरा डिटेलमध्ये स्टडी करू आपण. थर्मल इक्विलिब्रियम मीन्स इट्स मॅक्रोस्कोपिक लेवलच्या प्रॉपर्टीज, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर कॉन्स्टंट असल्या पाहिजे. ओके, टेम्परेचर हॅज टू मेंटेन कॉन्स्टंट ऍट द टेम्परेचर टी. एका टेम्परेचर टी ला थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, म्हणजे तो काही हीट एक्सचेंज करत नाहीये. गॅस हीट एक्सचेंज करत नाहीये. एव्हरेज एनर्जी ऑफ मॉलिक्यूल असोसिएटेड विथ इच डायमेन्शन इज 1/2 kBT. मला सांगा बालमित्रांनो, आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हा डिराईव्ह केला होता 3/2 PV. ऍग्री? सो मला सांगा बालमित्रांनो, 3/2 कॅन आय राईट एनआरटी? मला सांगा, हा जो एन आहे, ह्या एनला मी एन अपॉन एन लिहू शकतो का नाही? येस सर. आता मला सांगा, हा जो एन आहे हा नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे ना बेटा? हा जो एन आहे तो नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे ना? येस और नो? सो बेटा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 R अपॉन एन ए, बरं का, इंटू टी, असं आपण लिहिलं होतं. ओके, आणि अच्छा मग सर हे एनचं काय? बेटा मी असं लिहू का, इंटू एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, राईट, गुणिले एन केला. म्हणून मी आता असं प्रेझेंटेशन करतो, फॉर फॉर किती मॉलिक्युल्स बेटा? एन नंबर ऑफ मॉलिक्युल साठी. ऍग्री? बर, मला सांग, म्हणून आपण तो भागिले इथं खाली लिहिला होता. आता मला सांग, कायनेटिक एनर्जी, बरं का, मी लिहू का सफिक्स गॅस? गॅस शब्द लिहिला का? ते एन नंबर ऑफ मॉलिक्युल साठी, राईट. कायनेटिक एनर्जी, त्याला मी सफिक्स लिहू का मॉलिक्युल? ओके, 3/2 R अपॉन एन ए कोण आहे? केबी, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. R अपॉन एन इज केबी. विसरायचं नाही, विसरायचं नाही, विसरायचं नाही. इथं लिहितो केबी, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. काल मी सम सोडून दिलं होतं का नाही, एक तिसरं चौथं काहीतरी बोललो होतो का नाही? दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेप बाय स्टेप दिलं होतं मी. ज्या मुलांनी पुन्हा एकदा तशी ती प्रॅक्टिस केली असेल तेच जेई नीटला चालू शकतात. असं स्टेप बाय स्टेप दिलं होतं सगळ्या गोष्टी मी. आठवते का काहीतरी PM अपॉन केटी, डेन्सिटी काय आली होती? PM अपॉन केटी. असं खेळायला शिकले पाहिजे तुम्ही फॉर्म्युलांसोबत. केबी इज R अपॉन एन ए, 3/2 केबीटी आली फॉर वन मॉलिक्यूल. क्लिअर बेटा? दिस इज फॉर वन मॉलिक्यूल, दिस इज फॉर वन मॉलिक्यूल. आता लक्षात आहे, हा लॉ काय सांगतोय मला? इक्वी पार्टिशन मीन्स व्हॉट? इक्वल पार्टिशन. जसं भारत पाकिस्तान पार्टिशन, जेव्हा एखादं पार्टिशन होईल, बरं का, तर पार्शियलिटी व्हायला नको, एकदम इक्वल इक्वल यायला पाहिजे सगळ्यांना, म्हणजेच इक्वी पार्टिशन. पार्टिशन इक्वल व्हायला पाहिजे.
तर हा लॉ काय सांगतो आपल्याला की थर्मल इक्विलिब्रियममध्ये एखादा गॅस आहे तर प्रत्येक डायमेन्शनला हाफ केबीटी. कॉमन सेन्स आहे ना बेटा, 3/2 केबीटी आहे ते एव्हरेज मॉलिक्युलर एनर्जी आहे, एका मॉलिक्युलची एव्हरेज एनर्जी. मला सांगा बालमित्रांनो, आपल्या क्लासमध्ये वी आर हॅव्हिंग अराउंड 25 स्टुडंट्स आणि माझ्या खिशात 25 चॉकलेट्स आहेत. काय करेल मी? गणेश माझा फेवरेट आहे, मग गणेशला 5 द्यायचे, बाकीच्यांना ऍडजस्टमेंट नाही. आय विल गिव्ह 1 chocolate to every student. Means what? Chocolates have been equally distributed. सेम सिच्युएशन आहे. तुमच्या मॉलिक्युलकडे 3/2 केबीटी आहे की नाही? 3/2 केबीटी एनर्जी आहे. आणि बालमित्रांनो, आपला जो मॉलिक्युल आहे तो लेटेस्ट इथे आहे, टुचुक, हा मॉलिक्युल आहे. मग याच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे, सॉरी पोटेन्शियल असते. काय पोटेन्शियल इज रिलेटेड टू पोझिशन ना बेटा, किंवा इंटरॅक्शन. आणि हा अख्ख्या चॅप्टर मध्ये पोटेन्शियलचा काही संबंधच नाही. राहिला विषय कायनेटिक्स. त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे काय करेल तो? कायनेटिक सर 1/2 mv². कायनेटिक एनर्जी रिलेटेड टू व्हेलॉसिटी किंवा मोशन. कायनेटिक एनर्जी आयडेंटिटी कार्ड काय बेटा? मोशन. सो त्याकडे कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे तो पळू शकतो. ऍग्री? सर कुठे पळू शकतो? कुठेही पळू शकतो ना राव. छिक छिक छिक. तो हॉरिझॉन्टली पळू शकतो, तो व्हर्टिकली पळू शकतो, नाही का? आणि तो ह्या प्लेनला परपेंडिक्युलर तुमच्याकडे पण पळू शकतो. ऍग्री? सो ही कॅन रन इन 3 डायमेन्शन्स. ही कॅन रन इन 3D. ऍग्री? हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि तुमच्याकडे वी शो इट इन दिस वे. ऍग्री? मग बेटा मॉलिक्युल पळू शकतो, त्याकडे 3/2 केबीटी आहे, विच मीन्स 3 into 1/2. ओके, याचा अर्थ काय झाला बेटा? हे बघ ना, 3 times 1/2. छिक छिक छिक. सो हाफ केबीटी. नीट लक्ष दे, बघ, हाफ केबीटी, हाफ केबीटी, हाफ केबीटी, विषय संपला. आर यू अंडरस्टँडिंग? प्रत्येक डायमेन्शनला हाफ केबीटी, कारण की हाफ 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 विल बिकम 3/2 केबीटी, नाही का? इक्वल डिस्ट्रीब्यूट झाले. छिक छिक छिक. जसं माझ्याकडे 25 चॉकलेट्स आहे, 25 स्टुडंट्स आहे, अन्याय कोणाला करणार मी? प्रत्येकाला एक एक देईल. तसं हाफ 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 बिकम्स 3/2 केबीटी. सो बेटा नीट लक्ष दे, हा सपोज एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, आणि हा तुमचा झेड ऍक्सिस आहे, राईट? मग बेटा मला जर का कायनेटिक एनर्जी एक्सप्रेस करायची असेल तर मी कशी एक्सप्रेस करील? इन एक्स डायरेक्शन 1/2 mv². लक्ष द्या, 1/2 mv², त्याला सफिक्स एक्स लिहितो, वेलॉसिटी इन द एक्स डायरेक्शन. चला इथे काय म्हणूया? 1/2 mv², व्हीला सफिक्स वाय. चला, आणि ह्या डायरेक्शनला इथे 1/2 mv², व्हीला सफिक्स झेड, राईट? सो प्यारे बच्चों, स्क्रीनशॉट घे, म्हणजे मी खालचा वाट पुसतो. ठीक आहे? आता मला सांगा, हे तर आपण ऑलरेडी केलेलं आहे सगळं आधी, राईट? सांगायचा मुद्दा असा की कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल जरा पाठ झालं पाहिजे आता. 3/2 केबीटी किती बेटा? 3/2 केबीटी, हाफ केबीटी, हाफ केबीटी, हाफ केबीटी. आणि राहिला गोष्ट रिप्रेझेंटेशन ऑफ एव्हरेज कायनेटिक एनर्जी, बरं का? एव्हरेज कायनेटिक एनर्जी, एव्हरेज कायनेटिक एनर्जी. मग मी अशी लिहू का? कायनेटिक एनर्जी एव्हरेज इज डिनोटेड इन दिस ब्रॅकेट्स. ओके, ह्या ब्रॅकेट्स मध्ये एव्हरेज लिहिण्याची पद्धत आहे. ह्या ब्रॅकेट मध्ये लिहिलं म्हणजे एव्हरेज झालं, राईट? आता मला सांग, छिक छिक छिक, 3 डायमेन्शन्स आहे, राईट? 1/2 m vx² प्लस 1/2 m vy² प्लस 1/2 m vz². ओके, I have represented in this way. फटाफट yes टाइप करा. Have you grabbed this concept? बोला, एकदम बारीक गरीब कन्सेप्ट होती, सगळ्यांना सिस्टमॅटिक समजली. Has everybody understood? राईट. छिक छिक छिक. ऍव्हरेज एनर्जी 3 ठिकाणी इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. ठीक आहे, Kb/r/n. पुढे जाऊया. महत्वाचा टॉपिक आहे कॉम्पिटिटिव्ह साठी, डिग्रीज ऑफ फ्रीडम. तो ज्यादा डिटेल मध्ये डिग्री लेवलला आहे, त्याच्या नावात डिग्री आहे. आपल्या सिलेबस मध्ये पोटापुरते छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तेवढ्या लक्षात ठेवायच्या मी सांगतो. ठीक, ऍक्च्युली काय ना, वी मस्ट अंडरस्टँड
फिजिक्स इन अवर ओन लँग्वेज. स्वतःच्या भाषेत कळायला पाहिजे काय चाललंय. ओके. फिजिक्सच्या टर्म्स मध्ये फिजिक्सला शिकायला जाऊ नका. इट इज डेंजरस. स्वतःच्या टर्म्स मध्ये घ्या. डिग्रीज ऑफ फ्रीडम. येस, यू हर्ड करेक्ट. डिग्रीज ऑफ फ्रीडम इज द नेक्स्ट टॉपिक. सर, व्हॉट इज डिग्रीज ऑफ फ्रीडम? Degrees of freedom. F. They are denoted by F. नावातच आहे बघ, डिग्रीज कशाच्या? फ्रीडमच्या. म्हणजे काय? आजच्या दिवसासारखं तुमचं एक्झाम्पल घ्या. आज काय? लॉकडाऊन खतम. मग आता तुमच्यापैकी कोण आहे असं जो घरी बसल? असा कोणता देव माणूस आहे? गणेश, साहिल, वेदांत, तेजस, सकट असा कोणता देव माणूस आहे जो घरी बसल? सर, लॉकडाऊन फिनिश्ड. व्हॉट वी हॅव गॉट? फ्रीडम. कशाचं? डिग्रीज ऑफ फ्रीडम. मीन शॉर्ट, कुठे जाऊ शकता तुम्ही आता? सबका एक भाईजान मोहितलाही भेटायला जाऊ शकता तुम्ही ड्र एक्स ऍक्सिसला. सोमलाही भेटायला जाऊ शकता ड्र. अरे येस ऑर नो? थर्ड डायमेन्शन. तिकडे वरती फिरायला जाऊ शकता, पैठणकडे कुठेही जाऊ शकता. अनलॉक. येस, हाच फील आहे डिग्रीज ऑफ फ्रीडमचा. म्हणजे काय? तुमचा जो मॉलिक्यूल आहे, गॅसचा मॉलिक्यूल. अच्छा, नुसता गॅसचा मॉलिक्यूलच नाही, तुमचा गॅस. गॅस मीन्स व्हॉट? आता एक सिंगल मॉलिक्यूल, त्याचं समजा लग्न झालं तर त्याची एक बायको येईल, मग दोन मॉलिक्यूल, मग दोन मॉलिक्यूलचा संसार. त्यांना एखादं पिल्लू झालं पुढे, तर मग अजून एक तिसरा आला. सो तिघा जणांचा संसार. अजून एक चौथा आहे. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये करता की नाही बॉन्डिंग बिंडिंग, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, बरोबर की नाही? येस. मोनो ॲटॉमिक, डाई ॲटॉमिक, ट्राई ॲटॉमिक, विसे पॉली ॲटॉमिक. अरे सागर, चाललंय काय तुझा क्वेश्चन? काय ऑफलाईन कधी सुरू करू ना? कोरोना गेला, आता करू ना ऑफलाईन. आपण एक आठवडाभरात करू. बाहेरच्या मुलांना तुम्हाला सगळ्यांनी तर सेट व्हायला थोडासा एक 5-6 दिवसांचा वेळ दिला पाहिजे ना. सिच्युएशन काय बघू आपण. पुन्हा एकदा येऊया. डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे तुमच्यासारखं इकडे तिकडे पळायचं. इकडं तिकडं पळण्याचं फ्रीडम म्हणजेच डिग्रीज ऑफ फ्रीडम. एकदा त्याला फिजिक्स मधल्या भाषेत मी डेफिनेशन लिहितो. ओके, फिजिक्सच्या भाषेत लिहितो. व्हॉट इज डिग्रीज ऑफ फ्रीडम? नंबर ऑफ काय शब्द लिहिला मी? कोऑर्डिनेट्स. नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स टू डिफाईन. काय डिफाईन करण्यासाठी? डिफाईन पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ सिस्टम कम्प्लिटली. हे बघ, हे असं लिहिलं फिजिक्सच्या भाषेत, की घाबरायचं नाही. अंडरस्टँड कर मिनिंग. दे आर नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स. काय बेटा डिग्रीज ऑफ फ्रीडम? नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स. कशासाठी? टू डिफाईन करायचंय. काय? तर बेटा पोझिशन, बरं का, तुमच्या मॉलिक्यूलची पोझिशन. कॉन्फिगरेशन. पोझिशन मीन्स व्हॉट? तो तर काही एका जागेवर बसणार नाही. तो तर कंटिन्युअसली पळत राहणार. तो तर गॅसचा मॉलिक्यूल आहे तुमच्यासारखा. तो काही शांत बसणार नाही. त्याचं कॉन्फिगरेशन हे सगळं डिस्कस आहे. डिफाईन करता आलं पाहिजे आपल्याला. दॅट इज व्हॉट डिग्रीज ऑफ फ्रीडम, राईट? अच्छा सर, डिग्रीज ऑफ फ्रीडम इतकं तर कळालं आपल्याला की कोऑर्डिनेट्स, राईट? एक्स, वाय, झेड. तर तिकडे तो पळू शकतो, बरं का. आता आपला जो गॅसचा मॉलिक्यूल आहे किंवा विषय ॲटम आहे, अर्थात मॉलिक्यूल पेक्षाही छोटा कोण आहे? ॲटम. तर हा ॲटम किती प्रकारची मोशन करू शकतो? ओके, बघा, लक्ष द्या. मोशन बाय ॲटम किती प्रकारची असेल? लक्ष द्या. किती प्रकारची मोशन करू शकतो तो? तर बेटा तो ट्रान्सलेशनल मोशन करू शकतो, म्हणजे एका रेषेत. ओके, पहिली म्हणजे ट्रान्सलेशनल. काय त्याचा अर्थ बेटा? बोला. एका सरळ रेषेत एका सरळ रेषेत जाऊ शकतो ना. ट्रान्सलेशनल मीन्स व्हॉट? आडवा जाईल, उभा जाईल, असा जाईल एका रेषेत. सो तुमच्याकडे 3 डायमेन्शन्स असतात त्यासाठी, राईट? अच्छा,
बर. सेकंड वे रोटेशनल. सेकंड वे रोटेशनल. सर रोटेशनल कोणाला नाही माहिती तुमच्यापैकी? रोटेशनल मीन्स व्हॉट बेटा? बोलो. गोल गोल. तुमचा तुझा आयटम. आता मी बघ, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहीन रूप तुझे. आय एम रोटेटिंग अबाउट माय ओन ऍक्सिस. मी एक ऑब्जेक्ट आहे, स्वतःच्या भोवती फिरलो. इट्स नॉट ॲटम. आय एम नॉट आयटम. आय एम दी बॉडी. ही बॉडी स्वतःच्या भोवती फिरली. राहट पाण्यात बसलो. सर्क्युलर मोशन. ट्राय टू अंडरस्टँड की बेटा ही पण पॉसिबल आहे. रोटेशनल इज ऑल्सो द टाइप ऑफ मोशन दॅट ॲटम कॅन परफॉर्म. चला अजून एका प्रकारची आहे. ओके, 3 टाइप आहे. फील आला ना? ट्रान्सलेशन म्हणजे एका रेषेत छीक छीक छीक. रोटेशन म्हणजे तो गोल गोल फिरू शकतो. आणि थर्ड इज व्हायब्रेशनल. व्हायब्रेशनल. व्हायब्रेशन म्हणल्या मोबाईलचं व्हायब्रेशन तुम्हाला फील झालं असेल. येस, हेच फिजिक्स आहे. दॅट फील मस्ट कम. व्हायब्रेशनचा अर्थ काय लिहू? कोणाला माहित नाही व्हायब्रेशनचा अर्थ? पाप लागेल, पाप माहित नसेल. व्हायब्रेशन मीन्स व्हायब्रेशनचा अर्थ काय? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आणि तिथून पुन्हा पहिल्या जागेवर. आय रिपीट, जर अंडरस्टँड कर. व्हायब्रेशन मीन्स ड्र ड्र गेटिंग व्हायब्रेट. असं नाही होत ना तुमचा मोबाईल व्हायब्रेट होतो डान्स करत 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 तिकडे 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 किचन मध्ये गेला मम्मीकडे, असं नाही होत. व्हायब्रेट मीन्स ठीक आहे. एका जागेवरून दुसरीकडे पुन्हा तिथं तिथल्या तिथं व्हायब्रेट झाला. ओके, अच्छा, ठीक ठीक ठीक. ही व्हायब्रेशनल तेव्हा आणि तेव्हाच. ते आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. ओके. कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या दोन्ही चेंज झाल्याच्या नंतरच ही पिक्चर मध्ये येते. ओके. ओके. आणि हा कधी होतो? ऍट ऍट हाय टेम्परेचर. ओके. सो सध्याला मी कंसात इग्नोर लिहितो. याला इग्नोर करायचं बिकॉज हाय टेम्परेचरला स्टडी सध्या तरी आपल्याला नाहीये. सो राईट नाव यू हॅव टू इग्नोर दिस. ओके. अँड यू हॅव टू फोकस ऑन ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल. जर इन केस कम्पिटिटिव्ह मध्ये व्हायब्रेशनल टाईपचा फील आला, टाईपचा क्वेश्चन विचारला, तर यू टू ऍड टू. आय रिपीट, जर कधी व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम विचारल्या तर काय करायचं बेटा? ऍड टू. ओके. गोल्डन स्टेटमेंट फॉर युअर कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी. गोल्डन स्टेटमेंट. if vibrational motion only when high temperature कंसात लिहिलं मी. ओके. is considered add to in F. डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये 2 ऍड करून टाकायचे बिकॉज ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल. एकदम छोटी गोष्ट आहे, टेन्शन घेऊ नको. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घ्या. सो दिस वॉज द कन्सेप्ट ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम सो फार. Motion by atom can be a translational, rotational and vibrational only at the high temperature. Ignore करा. Okay, it is only at high temperature. Done? Sure. आता बेटा नीट लक्ष दे. What are the types of atoms? What are the types of atoms? So बेटा मोनोएटॉमिक तुमचा जो गॅस आहे तो मोनोएटॉमिक असू शकतो. लाईक युअर नोबल गॅसेस हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, रेडॉन, झेनॉन. आय होप युअर केमिस्ट्री इज लिटल स्ट्रॉंग. मोनोएटॉमिक मीन्स व्हॉट? सिंगल एटम. डायएटॉमिक मीन्स व्हॉट? जोडी जोडी. ओके. सो बेटा ह्या टाईपच्या मोशन मध्ये आपल्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम पाहिजेत. टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स वी आर इंटरेस्टेड. ओके. ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. व्हायब्रेशनल ऍड करायचंय सांगितलं विचारलं तर, अदरवाइज नॉट.
चलो आता आपण वन बाय वन मोनो ॲटॉमिक आणि डाई एटॉमिक बस एवढ्या दोन गोष्टींचा स्टडी करू. ठीक आहे बेटा. सो पहिला मी घेतो मोनो ॲटॉमिक गॅस. ओके. फॉर मोनो ॲटॉमिक गॅस नावातच आहे. मोनो मीन्स व्हॉट बेटा? सिंगल ॲटम. मोनो मीन्स व्हॉट बेटा? सिंगल ॲटम, एकच ॲटम आहे. मोनो ॲटॉमिक. हेलियम, निऑन, argon, krypton, radon, xenon are the examples. Monoatomic gas साठी I am interested in finding degrees of freedom. सिंगल ॲटम आहे बेटा एखादा. सिंगल ॲटम आहे. हे बघ. हा. ओके. हा जो सिंगल ॲटम आहे तर याच्यामध्ये मोशन पहिली गोष्ट नीट लक्षात घे बेटा की फिजिक्स मध्ये मोशन किती प्रकारचे असते असं जर का तुला कधी कोणी विचारलं तर तू काय म्हणायचं? एकतर ती एका रेषेत असू शकते ड्र 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 राईट, किंवा गोलगोल असू शकते, किंवा व्हायब्रेशनल आर द थ्री टाइप्स. त्यातला व्हायब्रेशनल तेव्हा आणि तेव्हाच जेव्हा टेम्परेचर हाय. अदरवाईज दॅट ॲटम किंवा दॅट गॅस किंवा दॅट मॉलिक्यूल विल नॉट व्हायब्रेट. ऑब्विस येणार आहोत. तुम्ही जर का टेम्परेचर इन्क्रीज केला, एक वेसल आहे, वेसलमध्ये पाणी आहे आणि खालून तुम्ही गॅस चालू केला, बुडबुडे दिसतात की नाही एअरचे बबल्स तुम्हाला? इट इज बिकॉज ऑफ द टेम्परेचर हॅज बीन इन्क्रीज्ड. तुम्ही जेव्हा त्याचं काय वाढवता? टेम्परेचर त्या पाण्याचं. सेम सिच्युएशन इज फॉर द गॅस. पाण्याचं फक्त फीलसाठी टेम्परेचर वाढवलं म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढली कारण त्यांना स्पीड आला. द सेम थिंग आय एम रिपीटिंग फॉर द फील ओनली. बरोबर. टेम्परेचर वाढलं, एनर्जी वाढते. एनर्जी वाढली की मॉलिक्युल्स विल स्टार्ट व्हायब्रेटिंग अबाउट देअर मीन पोझिशन. ऍग्री? दिस इज व्हॉट द फील ऑफ द व्हायब्रेशनल मोशन इज. इट इज पॉसिबल ओनली वेन देर इज हाय टेम्परेचर. तोपर्यंत दोन मोशन वरती फोकस करायचंय, जी एका रेषेतली ड्र आणि जी दुसरी म्हणजे गोल गोल. म्हणून तर आपण 10वी पर्यंत तुमचे जे व्हेकल सगळं सगळं एका रेषेत चालायचं. जेव्हा तुम्ही 11वीला आले, 11वीला तेव्हा सर्क्युलर मोशन नावाची कन्सेप्ट चॅप्टर आपण शिकलो होतो. आठवते का लॉज ऑफ मोशन मध्ये? सर कुछ भी करो, पिछले साल का कुछ मत बोलना सर. सर्क्युलर मोशन आणि मग आता ह्या वर्षी रोटेशनल गोल गोल. सो बेटा टू टाइप्स ऑफ मोशन्स वी हॅव टू फोकस ऑन. हा एक बिचारा टुचुकसा तुमचा ॲटम आहे. हा किती प्रकार बघा, लक्ष दे. नंबर ऑफ द कोऑर्डिनेट्स, हाऊ मेनी नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स आय कॅन डिफाइन फॉर इट्स पोझिशन अँड कॉन्फिगरेशन. बघ बेटा, हा कुठे जाऊ शकतो? ड्र एक्स ऍक्सिसला जाऊ शकतो. वरती जाऊ शकतो व्हर्टिकली. येस सर. तो बिचारा तुमच्यासारखा आहे, लॉकडाऊन ओपन झाले त्यासाठी ड्र पळू शकतो. तो तिन्ही डायरेक्शन्सला पळू शकतो. सो सिंगल ॲटम जेव्हा असेल तर तो एका रेषेत, बरं का, ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असं म्हणतो मी. ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, DOF, डिग्रीज ऑफ फ्रीडम, बरं का, DOF. किंवा त्याला सिम्पली आपण पुढे पुढे एफ बोलूया. ठीक आहे ना? सो बेटा ट्रान्सलेशनल का नुसता एफ लिहू? एफच लिहितोय, DOF नकोस, तिथं थोडस विचित्र वाटतं. चलो एफ. ओके बेटा. डिग्रीज ऑफ फ्रीडम एफ. ट्रान्सलेशनल एफ, छिक 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 3. ऍग्री? सो ट्रान्सलेशनल एफ इज इक्वल टू 3. ऍग्री? अच्छा. रोटेशनल, बरं का, सिंगल ॲटम साठी रोटेशनल एफ. बिचारा एकटाच आहे, त्याचं अजून लग्न झालेलं नाही, काही नाही, त्याचा काही संसार नाही, ते बिचारे एकटंच आहे, ते काय गोल फिरल? हा ॲटम स्वतःच्या अबाउट फिरला. लक्षात तर येईल का स्वतःच्या अबाउट फिरला? त्याला फिरण्यासाठी कोणीतरी जोडीदार तर पाहिजे. मग तो फिरायला जाऊ शकतो, हनीमूनला जाऊ शकतो, इकडे तिकडे जाऊ शकतो. एकटं काय फिरेल? त्याला काय व्हॅल्यू आहे? डू अंडरस्टँड? नॉट बाय दॅट वे, बाय धिस वे, की बेटा फिरण्यासाठी गोल गोल मोशनसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कम्स इन द पिक्चर. मोमेंट ऑफ इनर्शिया कम्स इन द पिक्चर. वाय? जेव्हा जेव्हा गोल गोल मोशन आहे तेव्हा तेव्हा ऍक्सिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. whenever rotational motion you are considering, axis of rotation हा त्याचा आत्मा आहे. हा कोणता ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट फिरल? तुम्हाला सर हा हा अशा ऍक्सिस ऑफ, अरे स्वतःच्या अबाउट मास डिस्ट्रीब्युशन 0. मास डिस्ट्रीब्युटच नाही झालं, हे तर बिचारी एकटं आहे.
सो एकटा असताना देर इज नो एनी सॉर्ट ऑफ रोटेशन. रोटेशनचा काहीही संबंध नाहीये. आर यू गेटिंग? का? तर रोटेट होण्यासाठी दोन गोष्टी इम्पॉर्टंट झाल्या. पहिली गोष्ट आत्मा कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट आणि मास डिस्ट्रीब्युशन तर असायला पाहिजे ना. देन ओनली कायनेटिक एनर्जी इज 1/2 I ओमेगा स्क्वेअर. अरे कळते का? कायनेटिक एनर्जी इज 1/2 I ओमेगा स्क्वेअर. ही कॅनॉट रोटेट अबाउट. आठवतंय का रे? कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन. ज्याला आठवत नाही त्याची परिस्थिती फार अवघड आहे. त्याची रिव्हिजन फार शून्य आहे. 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आठवतंय का? कायनेटिक एनर्जी इज 1/2 I ओमेगा स्क्वेअर. एक छोटूसा आयटम, जसं की समजा मी आहे स्वतःच्या भोवती घालीन लोटांगण बंदीन चलो. स्वतःच्या भोवती जेव्हा मी फिरतोय बेटा, सो माय ओमेगा इज नॉट मीन्स आय एम नॉट सपोज टू कन्सिडर माय ओमेगा बिकॉज देर विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया झिरो. मोमेंट ऑफ इनर्शिया झिरो का? तुम्ही कोणत्या तरी ऍक्सिसच्या अबाउट फिरलं पाहिजे. अरे हा पेन आहे. चल ते डायटॉमिक मध्ये एक्सप्लेन करतो जास्त. मी सांगण्याचा मुद्दा असा की हा जो छोटूसा डॉट आहे कॅनॉट रोटेट अबाउट एनी ऍक्सिस. आर यू गेटिंग? सो रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आल्या? 0. व्हायब्रेशनलचा तर संबंधच नाहीये. हा व्हायब्रेट जर झाला एक तर व्हायब्रेशनल कम्स इन द पिक्चर ओनली वेन देर इज हाय टेम्परेचर. ओके. सो तुला जर का कोणी विचारलं, अर्थात सर व्हायब्रेशनलच्या दोन ऍड करायचे, येस, ओनली व्हेन टेम्परेचर इज हाय, ओनली व्हेन कंडिशन इज देअर. सो इग्नोर करा त्याला, सध्या पिक्चर मध्ये घेऊ नका. 3 रोटेशनल 0. सो टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 आणि 0 किती झाल्या? 3. सो मोनो ऍटॉमिक गॅस साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम तुला विचारल्या तर काय म्हणशील तू? 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो व्हॉट वी आर गोइंग टू रिमेंबर टुडे की बेटा मोनो ऍटॉमिक गॅस असेल तर एफ इज इक्वल 3. कम ऑन. मोनो ऍटॉमिक गॅस असेल तर एफ इज इक्वल 3. हे काय रट्टा बिट्टा मारायची गोष्ट थोडी. ठीक ठीक ठीक. फक्त ही कॅनॉट रोटेट अबाउट इट सेल्फ. किंवा तो जरी स्वतःच्या भोवती फिरला तरी मोमेंट ऑफ इनर्शिया इज 0. आठवत ती कन्सेप्ट. गेटिंग बेटा? स्क्रीनशॉट घे. दिस स्टोरी वॉज फॉर मोनो ऍटॉमिक गॅस. कोणासाठी स्टोरी होती बेटा ही? द स्टोरी वॉज फॉर मोनो ऍटॉमिक गॅस. चलो पुढे जाऊया. सर व्हॉट अबाउट डाई ऍटॉमिक गॅस? सर डाय ऍटॉमिक मीन्स व्हॉट? फटाफट मला एक्झाम्पल्स टाका. चला डाय ऍटॉमिकचे एक्झाम्पल्स टाका. बोलो. डाय ऍटॉमिक मीन्स दोन ऍटम वाले. पटपट पटपट रिप्लाय टाका. 2-4 एक्झाम्पल सांगा. डाई ऍटॉमिक गॅसचे एक्झाम्पल सांगा की ज्याच्यामध्ये असा मॉलिक्युल की ज्याच्यामध्ये 2 ऍटम आहे. अरे असा मॉलिक्युल ज्याच्यामध्ये 2 ऍटम आहे. H2O किती झाले सागर? हायड्रोजनचे 2, ऑक्सिजनचे 1, 3. विषय डाई ऍटॉमिकचा चाललाय रे. डाई ऍटॉमिकचा चाललाय. अरे साहिल सांग ना. डाई ऍटॉमिक. गणेश, कल्याणी. डाई ऍटॉमिक. H2 absolutely perfect. N2 O2 CO. गेटिंग? व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. डाई ऍटॉमिक गॅस H2 N2 O2 कार्बन मोनॉक्साइड नॉट डायऑक्साइड. हा डाई ऍटॉमिक. डाई मीन्स व्हॉट? 2 atoms. मगाशी काय होतं? सिंगल ऍटम. 2 atoms. ठीक आहे. मीन्स व्हॉट प्यारे बच्चों? मगाशी जो आयटम होता त्याचं आता लग्न झालं, जोडी बनली. हा एक, याला जोडीदार अजून एक बनला. आर यू अंडरस्टँडिंग? ओके. दोघांमध्ये सर बॉन्डिंग बनलं. ओके सर, लक्ष दे बेटा आता. ओके. दोघांची काय बनली? जोडी बनली. डायॲटॉमिक. साईल CO2 कसं? एक कार्बनचा 2 ऑक्सिजन झाले किती? 3. कार्बन मोनॉक्साईड आय हॅव टू टेक. कार्बन मोनॉक्साईड. आमच्या साहिलची केमिस्ट्री कुठे चालली साहिल? CO2 H2O कसे काय चालतील? चलो लक्ष दे बेटा. आता हे मॅरिड व्हर्जन आहे. आंचल CL2. येस, ऍब्सोल्युटली परफेक्ट. तो सगळ्यांना कळलं की 2 ऍटम आहे. ठीक अँड ठीक. मग अशी बिचारी एकटच होतं. मला सांगा ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम याच्यासाठी किती असतील? पटपट पटपट रिप्लाय करा. पटपट रिप्लाय करा. ही जी जोडी आहे ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतील? 1 का 2? म्हणजे 1 2
3 म्हणजे 1 का 2 का 3 का 0 पटपट बोला. ही जी जोडी आहे, हा जो संसार आहे. हाऊ मेनी ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम? अरे साहिल जाऊ दे रे साहिल. येस वी अंडरस्टूड की 2 ॲटम आहे बस. मला डिग्रीज ऑफ फ्रीडम सांगा. हाऊ मेनी डिग्रीज ऑफ ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम? डाई ॲटॉमिक साठी बोला. पटपट बोला. 0 का 1 का 2 का 3? 0 का 1 का 2 का 3? सागर इज सेइंग सर 1. पटपट बोला. आपल्या बुद्धीला ताण द्या. ही जोडी इज लाइक दिस पेन. किती फ्रीडम याच्याकडे? लॉकडाऊन संपलं. किती ठिकाणी जाऊ शकतो हा? साहिल इज सेइंग 3. पटपट रिप्लाय करा. बाकीच्यांनी बोला. आदिती, अंजली सेइंग सर ओनली 1. ही कॅन रन इन ओनली 1 डायरेक्शन. चलो डन. बाकीच्यांचं ओपिनियन फिनिश्ड. कल्याणी, हाऊ मेनी डिग्रीज ऑफ फ्रीडम? त्याच्याकडे किती फ्रीडम आहे? लक्ष द्या माझ्याकडे. सगळा विषय फीलचा आहे. बेटा हे मॅरिड व्हर्जन आहे. बिचारा पहिले एकटाच होता. चिक अँड चिक. संसार तयार झाला. येस सर. हे पेन सारखं फील आला. दोघांमध्ये बॉन्डिंग आहे. ऍग्री. लक्ष दे बेटा. लॉकडाऊन संपलं. आता पळायला लागला. पार्टीला जायचंय. बेटा लक्ष दे. हा हॉरिझॉन्टली जाऊ शकतो का ही जोडी? येस सर. ह्या डायरेक्शन मध्ये जाऊ शकते का? येस सर. जाऊ शकते. सो प्यारे बच्चों, इफ आय कन्सिडर दोघांचं सेंटर हे पकडू आपण. याला ओरिजिन घेऊ. ठीक आहे ना? सो हे हॉरिझॉन्टली जाऊ शकतं का? जाऊ शकतं ना सर एका रेषेत? अच्छा. प्यारे बच्चों, मला सांगा हे व्हर्जन, ही जोडी अशी वर जाऊ शकते का? येस सर. जाऊ शकते ना. जाऊ शकते ना जोडी. हे काय? व्हर्टिकली. येस. ऑब्वियसली ही जोडी वर पण मूव्ह होऊ शकते. सो प्यारे बच्चों, कॅन आय से दिस विल बी मूव्हिंग इन वाय डायरेक्शन अँड येस इट इज ट्रू. अच्छा बालमित्रांनो मला सांगा ही जोडी अशी जाऊ शकते का? येस. तुमच्याकडे पण येऊ शकते ही जोडी अशी. राईट. सो ट्रान्सलेशनली ही छिक 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 100% मूव्ह होऊ शकते सर. विषयच नाही. ओके बेटा. सो एक्स वाय झेड. नाद करा पण आमचा कुठं? सर फीलच्या बाबतीत आमचा नाद कुठं? ओके. सो प्यारे बच्चों, एक्स वाय झेड ह्या तिन्ही ऍक्सिस कडे जोडी जाऊ शकते. सो ट्रान्सलेशनल इज 3. डन. सगळ्यात इंटरेस्टिंग इज रोटेशनल. सगळ्यात इंटरेस्टिंग इज रोटेशनल. फटाफट रिप्लाय करा. तुमचं मत काय? व्हॉट आर यू फिलिंग की सर रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतील? व्हेरी इंटरेस्टिंग. ज्याचं उत्तर करेक्ट येईल त्याला आपल्याकडनं आज कॅडबरी. घरपोच मिळेल. कुरिअरवाले ओळखीचे आहेत आपल्या. तुमच्याकडे पोच मिळेल. रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम सांगितल्या. 100%. आय मेक द कमिटमेंट ऑन द कॅमेरा इटसेल्फ. मला रोटेशनलच्या बाबतीत सांगा. आय विल फील व्हेरी हॅपी. आन्सर हॅज टू बी. तुक्का नाही मारायचा. यू हॅव टू गिव्ह द रिझन अँड आय विल गिव्ह यू कॅडबरी. ते पण डेअरी मिल्क सिल्क काय जे असेल ते. भारीवाली. सागरी सेइंग सर 1. विथ रिझन बोला जरा. विथ रिझन. नुसतं तुक्का नाही मारायचं सर. 1. थोडा फील, थोडा बोलण्याचा प्रयत्न करा. बिकॉज वी हॅव लर्न रोटेशनल मोशन. आपण रोटेशनल मोशन मधून, रोटेशनल डायनामिक्स मधल्या त्या रोटेशन मधून काय शिकलो हा स्टडी. फॉर्म्युला तुम्ही तर कायनेटिक एनर्जीचा तुमच्या समोर लिहिलेला आहे. आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम यू. 3 या 2. साहिल तुक्का नाही मारायचा आपल्याला. वी वॉन्ट रिझन. चला मी बोलू. दोघांच्या जोडीच्या रोटेशन बाबत जरा बघ. ह्या दोघांची जी जोडी आहे हिच्या रोटेशन बद्दल नीट बघा आणि बोला. मला उत्तर द्या. 1 2 3 0. 2 आहे सर. साहिल रिझन दे पटकन मला. चलो साहिल इज करेक्ट. साहिल इज 100% करेक्ट. साहिल व्हॉट इज रिझन? If Sahil gives reason, Cadbury is reserved and he deserves the Cadbury. Why 2? I think Sahil हारलाय. साहिलला फक्त कॅडबरीचं कव्हर भेटेल. लक्ष दे बेटा. सर व्हॉट अबाउट रोटेशन? व्हॉट अबाउट रोटेशन? सर ट्रान्सलेशन तर आपल्याला कळालं. ठीक. आता नीट लक्ष दे. सर व्हॉट अबाउट रोटेशन? ही जी जोडी आहे बेटा वरती, ही जी जोडी आहे वरती बरं का,
हे बघ, हा एक ऍटम विच हॅज बॉन्डिंग विथ अनदर ऍटम. आता लक्ष दे बेटा, हाऊ मेनी ऍक्सेस आर देयर? 3. मला रिमूव्ह केलं नाही रे, तू रिमूव्ह झाला ऑटोमॅटिक. मला असं वाटतं मी कशाला रिमूव्ह करू राहू, कशाला पापाचं वाटे करू. एक्स वाय झेड, नीट फोकस करा सगळीकडे. इफ आय कन्सिडर व्हर्टिकल ऍक्सिस, ठीक आहे, लक्ष दे. माय क्वेश्चन इज, कॅन दिस पेन रोटेट अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस? कुठे असू दे, चीक 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 चीक, माझा बोट एक ऍक्सिस आहे बघ, टुक 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 टुक, कुठे पकड, कुठे, सपोज इथं पकडला, कारण त्याशिवाय फिरणं कुठे, समजा इथे पकडला, ह्या ऍक्सिस, माझा पेन व्हर्टिकल ऍक्सिसच्या भोवती फिरू शकतो का? आय रिपीट, डायटॉमिकचा विषय चाललाय. ही जोडी इज लाईक द पेन. माझा पेन व्हर्टिकल ऍक्सिसच्या अबाउट फिरू शकतो? येस गुरुजी, का नाही फिरू शकत? बघ ना, यू कॅन ऑब्झर्व. मजा आली, फिरला. येस सर. वाईफ का फिरला? बिकॉज पेनचं जे मास आहे, यू कॅन ऑब्झर्व की हॅज बीन डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, हे काय भरपूर दूरपर्यंत गेलंय, राईट. सो देअर विल बी सम व्हॅल्यू फॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड ओमेगा, आणि मग काहीतरी कायनेटिक एनर्जी कॅन बी असोसिएटेड. ऍग्री? सो प्यारे बच्चों, दिस इज व्हेरी इंपॉर्टंट टू अंडरस्टँड की माय पेन, बरं का, समजा मी हा व्हर्टिकल ऍक्सिस घेतला, बरं का, दोघांची ही जी जोडी आहे, तर दिस जोडी, समजा हा वाय ऍक्सिस आहे, दिस जोडी कॅन रोटेट. कशी? हे बघ, अशी. दिस जोडी कॅन रोटेट अबाउट वाय ऍक्सिस. येस, फील आला? चला परत एकदा, आता ही जी जोडी आहे, बरं का, माय क्वेश्चन इज, ही जोडी अशीच ठेवू आपण हॉरिझॉन्टली, आणि माय क्वेश्चन इज की तुमच्याकडे असणाऱ्या ऍक्सिसच्या भोवती ही जोडी फिरू शकते का? परत एकदा मी चित्र काढतो, बरं का, हे बघ, ही जोडी, एक व्हर्टिकल झाला, हॉरिझॉन्टलचा नंतर बघू. अच्छा, साहिल इज सेइंग सर नो. साहिल का नाही फिरणार? साहिल का नाही फिरणार? लक्ष दे, ह्या ऍक्सिसच्या भोवती ही जोडी फिरेल ना. हे बघ, मी फील देतो सर, त्याशिवाय तर मजा नाही. बघ, लक्ष दे, ही जोडी सध्या अशी आहे. कोणत्या ऍक्सिसच्या भोवती फिरवायचंय? तुमच्याकडे येणार आहे. ऍग्री? तुमच्याकडे येणार ऍक्सिसच्या भोवती फिरेल ना साहिल. बघ, समजा असं आहे, ही जोडी अशी आहे, तुमच्याकडे येणार ऍक्सिस हा असा आहे, राईट. हे बघ, फिरला का नाही फिरला? फिरला का नाही फिरला? फिरला का नाही फिरला? हे बघ, ऍक्सिस असा आहे आणि जोडी कशी फिरली? सो डायटॉमिक. फिरला का नाही फिरला? व्हर्टिकल सर्कल मध्ये. येस. मग अशी काय झालं होतं? ऍक्सिस व्हर्टिकल होता साईड, ही जोडी कशी फिरली? हॉरिझॉन्टल मध्ये. सर हे हॉरिझॉन्टल होतं ना. अरे काय राव साहिल, हे बघ, ऍक्सिस व्हर्टिकल होता, तर ही जोडी कशी फिरली? हॉरिझॉन्टल सर्कल. आता ऍक्सिस हॉरिझॉन्टल तुझ्याकडे असा, तर ही जोडी कशी फिरली? व्हर्टिकल मोशन मध्ये. फटाफट यस टाइप करा. इज एव्हरीबडी ऑफ यू अंडरस्टँडिंग दिस कॉन्सेप्ट? कम ऑन बेटा. इज एव्हरीबडी अंडरस्टूड? चित्र कसं काढू? असं दाखवू शकत नाही. असं दाखवलं तर जमेल का? जमल ना, दिस वे. हे पटपट बोला रे. इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग? हा झेड ऍक्सिस तुमचा. पटापट यस टाइप करा. हॉरिझॉन्टल सर्कल, व्हर्टिकल सर्कल. हे थोडा फील आला का? 3D मी प्रयत्न केलाय करण्याचा. 90 डिग्री, हा बेटा, आहे की नाही? इज एव्हरीबडी अंडरस्टूड? येस. याला फॉर्म्युला आहे ना. अरे साहिल, फीलचा विषय चाललाय, तू फॉर्म्युलाकडे नंतर जा. ओके बाल मित्रांनो, शिक शिक, दोन ऍक्सिसच्या बाबतीत ह्या आणि ह्या खेळ क्लिअर कट झाला, फील आला की फिरताना पाहिलं ही जोडी तुम्ही. राहिला तिसरा ऍक्सिस. ओके, सागर इज सेइंग सर, तुम्ही फील दिल्यावर समजेलच ना. थँक्यू व्हेरी मच सागरजी. बेटा हे बघ, ही जोडी, राहिला तिसरा ऍक्सिस. तिसरा ऍक्सिस म्हणजे कोणता? हे बघा, हा वाला एक्स ऍक्सिस. म्हणजे काय बेटा? हा पेन आहे आणि ऍक्सिस कसा आहे आता? असा. कळलं? हे बघ, पहिली सिच्युएशन काय घेतली तुम्ही? त्या दोन सिच्युएशन बघ. उभा ऍक्सिस वाय वाला, आपण नावं दिले हॉरिझॉन्टल एक्स, व्हर्टिकल वाय, जो तुमच्याकडे तो झेड, असे ऍक्सिस फिक्स केले, आपण नावं दिले. आता बघ, लक्ष द्या, पहिलं काय केलं आपण? वाय वाला पाहिला, पेन हॉरिझॉन्टल फिरला, राईट. नंतर काय केलं आपण? तुमच्याकडचा ऍक्सिस ठेवला, पेन कसा फिरला? चिक 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 चिक, व्हर्टिकल, राईट. आता ऍक्सिस हॉरिझॉन्टल एक्स वाला असा पकडला. आता काय झालं सर? हे पेन ह्या ऍक्सिसच्या होती, काय फिरेल? घंटा. हे बघ असं.
मीन्स व्हॉट? प्यारे बच्चों, देर इज नो मास डिस्ट्रीब्युशन अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे वाक्य कळालंच पाहिजे तुला. हा माझा अट्टाहास आहे, नाही तर खेळच संपला. देर इज नो मजा इन दिस. जे न्यू कमर्स आहेत त्यांनी ते जुने व्हिडिओ पाहणं फार गरजेचं आहे हे वाक्य समजण्यासाठी, की देर इज नो मास डिस्ट्रीब्युशन अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस पासून मास अवे पाहिजे. ह्या केसमध्ये होतं का? येस सर. हे काय अवे? मास वॉज डिस्ट्रीब्युटेड अवे. हा सर, ह्या केसमध्ये होतं का? येस सर. हे काय बघ ना, ऍक्सिस पासून मास इज अवे. पण ह्या केसमध्ये काय झालं? अख्खाच्या अख्खं मास ऍक्सिसला चिटकलं. हे काय? ऍक्सिसच हॉरिझॉन्टल आहे. ऍक्सिसच हॉरिझॉन्टल आहे. ओके. आणि हा असा फिरेल. Moment of inertia will be 0. In this case, I will be 0. But in this case, there will be moment of inertia associated IY. अच्छा, मी इथं लिहू का? याचा फॉर्म्युला लिहितो. हे बघ, y ऍक्सिस साठी बरं का बेटा, लक्ष दे. हा जो y ऍक्सिस आहे ह्याच्या अबाउट जो MI आहे बरं का, IY, किंवा कायनेटिक एनर्जी मी लिहू शकतो 1/2 IY. मी इथं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला याच्यासाठी लिहू शकतो 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आय ला सफिक्स y, ओमेगाचा स्क्वेअर. ओके. 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आय ला सफिक्स y, ओमेगाला सफिक्स y. ओमेगाला नाही दिलं तरी चालतं. ओके, नो इश्यू. दिलं कशामुळं? इट इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी रोटेटिंग अबाउट y. ह्या बाबतीत काय लिहू शकतो बेटा मी कायनेटिक एनर्जी? ह्या केसमध्ये बघ, हा झेड ऍक्सिस आहे. सो देअर विल बी मोमेंट ऑफ एनर्शिया असोसिएटेड, कारण मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. इथे मी MI आहे आणि 1/2 I ओमेगा स्क्वेअर. 1/2 I झेड ओमेगा स्क्वेअर, त्याला सफिक्स झेड. सो दोन ठिकाणी कायनेटिक एनर्जी आहे, पण इथं अजिबात नसेल. कायनेटिक एनर्जी अबाउट x axis will be 0. So there will be kinetic energy associated with the y axis about z axis, but about x axis it will be 0 because moment of inertia will be 0. फटाफट yes type करा and tell me whether you have understood this concept or not. बोलो बेटा. Rotational degrees of freedom will be 1 and 1 2. ती येणार नाही. फटाफट बोला. Has everybody understood this concept? Has everybody of you understood this concept? So diatomic gas साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम बोललं तर 5 म्हणायचं, आणि हाय टेम्परेचर असेल तर 2 ऍड करून 7 म्हणणार मी. फटाफट बोला. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. हा, मजा आली? येस. विल स्टॉप हियर फॉर फिजिक्स एंड स्टार्ट मैथमेटिक्स. ओके प्यारे बच्चों,